अव्यक्त म्हणजे व्यक्ती न विदित सत्य अव्यक्त असा अर्थ केलेला की ज्याला आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, कुठल्याही प्रमाणानं आपण त्याला प्रकाशित करू शकत नाही. शब्द आहे, अनुमान आहे, उपमान आहे, प्रत्यक्ष ही 4 प्रमाण आहेत किंवा अनुपपत्ती अर्थोपलब्धी अशी 6 प्रमाण सांगितलेलं आहे. शब्दानं परमेश्वराचं वर्णन करता येत नाही. देवो गीती गावो नेनीचे गा पांडेया गीतानं गायला जाऊ शकत नाही. ते परमेश्वराला कुठली उपमाही देता येत नाही की त्याच्या समान सुद्धा कुणी नाही आहे. प्रत्यक्षपणे म्हटलं दाखवतो आपण, त्याला दाखवू शकत नाही. शब्द आहे, उपमा, अनुमान म्हणजे कुठल्याही अनुमानानं सिद्ध करण्यासारखी वस्तू नाही परमेश्वर. काय परमेश्वर ही वस्तू नाहीये अनुमानानं सिद्ध करून दाखवण्याकरता. असा जो अव्यक्त परमेश्वर आहे त्याचे मूर्ती ज्ञान आहे ते कशा प्रकारचं ज्ञान आहे. 86 पर्यंत देवांचा 21 वर्ष एकांत आहे. 1186 देव आमचे त्या ठिकाणी त्र्यंबकाला यात्रेच्या निमित्तानं सिंहस्थाच्या निमित्तानं देव आमचे मेकरवरून रामसगाव क्रमांक पैठण आले 22 प्रेमदान केलं. आणि त्यावेळेस देव आमच्या लोकांतामध्ये 1186 ते 1194 8 वर्ष 1 महिना आमच्या देवांचा लोकांत. आणि या लोकांतांच्या देवाने ज्ञाना प्रेमाचं दातृत्व केलं. अनेकांना वेधाला, बोधाला, दर्शनाला, अनुसरणाला, भजनाला, पुन्हाला पात्र केलं अनेकाला. आणि त्यावेळी शेवट आमच्या देवाला उत्तरापत्ती जायचं होतं. शेवट आहे बेलोपूरचं स्थान आहे, दांडी आरोने शेवटचं स्थान आमच्या देवांचं आहे महाराष्ट्रामध्ये. देवाला उत्तरापत्ती जायचं आहे आमच्या. आणि त्या ठिकाणी वट्टोवास होतात की वट्टो असणे धान धर्म जिज्ञासा, आम्हाला जायचं आहे, आमच्या मागं तुम्ही कसं राहावं, कशा रीतीने तुम्ही आचार करावा अशी जिज्ञासा करा. जिज्ञासा म्हणजे नेणिवा खुशीची जिज्ञासा आपण म्हणतो शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे. आणि भक्तवंता जी देवेन काय धर्म असेल, अरे देवच जर नाही धर्म कुठून. आपला आराधन आपला साधनदाता जर जवळ नाही तर धर्माचं आचरण आपल्याकडून होणार कसं. आणि धर्म आमचा सिद्धीला जाणार कसा. काय देवेन काय धर्म असेल, देवाचा धर्म आहे का. देव म्हणतात, तुम्ही म्हणता ते तैसेची पण हे असे तया रक्षण, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे असे तया रक्षण काय. हे असे म्हणजे प्रसाद सेवा सांगितली काय. हे असे त्या तुमचा जो अनुसरून धर्म आहे, उमडतो धर्म आहे, त्याला रक्षण तुम्हाला ऐकलंच पाहिजे. कुठलं जी मध्ये माझ्याकडून होणार नाही. जास्त काही घेत नाही प्रकरण, माझ्याकडून काही होणार नाही आहे. आचार्याने अधोदन केलं. महाराजा प्रार्थना करते, भट्टोबास प्रार्थना करते, जी काही कुणी नाही, कुणीच नाही आहे काय. प्रार्थना जी प्रवृत्ती भंगावी जाऊ नका, तुमच्या शेवटचा निभाव लागणार नाही, तुम्ही जाऊ नका. विलोपूरचे स्थान जे आहे ते सुख दुःख मिश्रित स्थान. आमच्या महानुभावांच्या लोकांच्या भावना ते एकवटलेले आहेत. सुखाची भावना आहे, दुःखाची भावना आमच्या वेलोपूरला आहेत. सुखाची भावना ही आहे की ज्या ठिकाणी अस्थिपरीने महावाक्य निरूपण केलं भट्टोबास, निर्वचन तर डोमेग्रामलाच निरूपण केलेलं आहे. पण महावाक्याने अस्थिपर भट्टोबासाला निरूपण तिथे केलेले आहे. ही सुखाची बाजू आहे. थोरलं प्रकरणाने अस्थिपर ही सुखाची बाजू आहे. आणि दुःखाची बाजू आहे की आमचे देव तिथून हमेशा करता निघून गेलेले आहेत तळापंथी. ही आमची दुःखाची बाजू. म्हणून सुख दुःख मिश्रित ते स्थान आहे. एका दिशेने सुख, एका दिशेने उदास त्या ठिकाणी आहे. अशा बेलोपूरचं स्थान आहे. देव भट्टोबास मला जी प्रवृत्ती भंगारली काय. आमच्या देवाने 3 विकल्प तिथे ठेवले होते त्यांच्या समोर काय. 3 विकल्प आमच्या त्यांच्या समोर ठेवले होते काय. पहिला विकल्प हा आहे की तुम्हाला सांगतो 1,00,000 जाप्य करा तर प्रवृत्ती भंगेल. कोण स्मरण करणार. होते कोण. भट्टोबास किती किलोमीटर दूर जायचे आणण्यासाठी. एक महालायसा दिवसा जायचे, रात्री दिवसा यायची, रात्री मागे जायची. लोकवयसा या बाया होत्या, त्यांना काय घेणं देणं होतं. शिकवणी करायचं लक्ष लागते.
हा एक विकल्प होता. अना माहीमभट्टाला भगवद्गीता वाचेल आम्ही आता सांगू आमची प्रवृत्ती भंगेल. माहीमभट्ट काय आले नाहीत आणि राजा जर आमच्याशी बोलेल तर प्रवृत्ती भंगेल. या 3 विकल्पांपैकी कुठलाच विकल्प घडला नाही, कुठलाच विकल्प घडलेला नाही काय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की घराला आग लागलेले कोण शेतात बसणार नाही घर, तर पाणी टाकलं म्हणजे करायचं कोणी स्मरण काय. भट्टोबासाने म्हटलं जी जी मज नव्हे माझ्याकडून होणार नाही काय. त्यावेळेला अधोदन केलं, हातामध्ये काळी ती भविष्य रेखा काढायला लागले भट्टोबास. ते म्हणतात भट्टोबासा नावाला हाती काळी धरजे हाय ही आधी कोणी एक विकारच की काय विकार आहे काय. कारण विकार हा गोडी रूप आहे. कुठलाही पदार्थ चांगला दिसला तर आपण उचलतो, घाण असेल तर आपण उचलणार नाही, म्हणून विकार हा गोडी रूप आहे काय. भट्टोबा साधुवादन केलं, वरती वदन करायला आपल्या तयारी त्यावेळी आमच्या देवाने माहीमभट्टाला सहेतुक नजरेने सहेतुक हेतून पाहिलं की येतो न काही म्हणत आणि हा काही म्हणत असे आमचं म्हणणं काय आहे हा काय म्हणतोय. माहीमभट्टांचा हेतू जाणला माहीमभट्टाने, त्या देवांचा हेतू होता. आणि भट्टोबा म्हणतात की भट्टो ऐको ठाका परमेश्वर जेव्हा शक्य तेच नव्हते, अशक्य ते काहीच नव्हते काय. शक्य निरूपण करता म्हणून निपुण बोनापाडचं वाक्य मी नेहमी सांगतो की इम्पॉसिबल इज द वर्ल्ड ओनली फाउंड डिक्शनरी ऑफ फूड्स. अशक्य हा शब्द लोकांचे शब्दकोशात सापडतो काय. शक्य ते निरूपण करतात परमेश्वर अशक्य ते काही निरूपिते. भट्टोबासाने त्याने हातातली काळी टाकली, अधोमध तो वरती ऊर्ध्ववदन केलं. आणि त्या देवाने 7 अहोरात्र की अहोरात्र 2 मत आहेत. अहो म्हणजे दिवस, रात्र म्हणजे रात्र. 1 दिवस 1 रात्र की 7 अहोरात्र आहे. अशा प्रकारे सविस्तरपणे भट्टोबासांना अस्थिपरीचं निरूपण केलेलं आहे. भट्टोबासा विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मृती जन्मक्षेपी त्यास परमेश्वर पुनरुत्पादनाला संबंध देते. इथं प्रकरणच आहे. अर्थ तो प्रकरण असे प्रकरणे अर्थ विनियोग, प्रकरणाचा अर्थ जो असतो सिद्धांत अर्थ असतो. बाकीचे अर्थ व्युत्पत्तीचे घडवणीचे अर्थ असतात, परंतु प्रकरण वसाचा जो अर्थ आहे तो अर्थ सिद्धांत अर्थ म्हटला. बाकी पूर्वपक्ष पक्ष विपक्ष असे अर्थ असतात, परंतु इथं नाही. प्रकरण वसाचा अर्थ आहे तो सिद्धांत अर्थ आहे. आणि या ठिकाणी भाई भट्टोबासांना मुख्य करून अहोरात्र अस्थिपरीचं निरूपण केलेलं आहे. आणि 1196 साली मंगळवार सकाळी 9 वाजता आमच्या देवाने विलोकून सोडलं. आपण श्लोक काय तो नंतर घेऊ आपण श्लोक सर्व आमच्या स्वामींचा कसा आहे तो. त्या ठिकाणी सकाळी आमचे देव उत्तरापंथी दांडे आली, देव निघून आमचे गेलेले आहे. आणि अशा प्रकारे अस्ति अस्ति पर पर म्हणजे परी राहण्याची परी साधा रीत किंवा वागणं. तसं बाप आपल्या मुलाला म्हणतो की माझ्यानंतर असं राहा, समाज आपल्याला बोलला नाही पाहिजे, काही झालं नाही पाहिजे. बाप आपल्या मुलाला अनेक प्रकाराने सांगतो काय. तसं इथं आहे. आणि म्हणून तुम्हाला तो अस्थिपरी म्हणजे राहण्याची, वागण्याची, आचरण्याची रीत साधा अर्थ घ्यायचा आहे. प्रकरणावर झालेल्या सुरुवातीला आपल्याला पण वचन संबंध घ्यायचा आहे. अन्वय आहे, वचन संबंध आहे, वचनपद आहे, उपसंहार आहे. आपण याची व्याख्या बघू. अन्वय म्हणजे प्रकरण वसाशी संबंध तो अन्वय. अन्वय म्हणजे क्रम. या व्याख्या पाठांतराचा विषय आहे. प्रकरण वसाशी संबंध तो अन्वय. सरियत वचनाशी संयोग तो संबंध. लापिका म्हणजे कथानुसंधान किंवा लापिका म्हणजे मागील वचन आणि पुढील वचन कसं सुसंगत आहे काय, किंवा मागील वचनाचा आणि पुढील वचनाचा संबंध कसा आहे काय, याचं जे सार सांगितलं जातं त्याला लापिक असं म्हणतात किंवा लापणिक असंही त्याला म्हणतात. वचनपद म्हणजे वचनातील पदाचा दुसरा अर्थ. वचनपद वचनातील पदाचा दुसरा अर्थ. सुरळा म्हणजे सरळ अर्थ अथवा सुरळा म्हणजे श्रंखला. आपल्या बाबांचा अर्थ आहे श्रंखला, मोठ्या बाबांचा काही हा त्या सांगितलेला आहे. अथवा सरळ म्हणजे एकाच प्रकरणामध्ये 7-5 वाक्याची गाठी त्याला सरळ असं म्हणतात. जसं स्मरण वाक्य आहे, साध्य वाक्य आहे.
7-5 वाक्याची गाठी, त्याला सरळ असं म्हटलं. उपसंहार म्हणजे मागील वचनाची पूर्णता करून पुढील अर्थाचा किंचित नूतन हेतू दर्शवणे, त्याला सरळ असं उपसंहार असं म्हटले आहे. आणि म्हणून आपण श्रोत्याला वचन संबंध आपण घेऊया. कोणाच्या पोथीवरती जर विद्यामार्गाच्या पुढे अस्थिपरी जर असेल, विद्यामार्गाच्या शेवटी जर अस्थिपरी जर असेल, तर विद्यामार्गातून वचन संबंध आहे. विद्यामार्गाच्या शेवटी वचन आहे केवळ वेधे कैवल्य, केवळ वेधे कैवल्याची प्राप्ती. केवळ कैवल्याची प्राप्ती म्हणजे इथं केवळ जो परमेश्वर तयाच्या ठाई वेदले असता कैवल्याची प्राप्ती म्हणजे निराकार ईश्वर स्वरूपाची प्राप्ती, असा आपला वचनाचा पदाचा अर्थ अशा प्रकारे. केवळ म्हणजे कैवल्याची प्राप्ती, तर प्रेम सांगितलं असं प्रेमच काहीसे होत असेल किंवा केवळाला वेदला केवळाची प्राप्ती काहीसे होत असेल. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे दुजन्मक्षेपी तयाशी परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देती. म्हणजे जो पुरुष अनुसरला आणि अनुसरल्यानंतर ओल्या गुणाने जर अस्थिपरीचं आचरण केलं, ओल्या गुणाने जर अस्थिपरीचं आचरण जर केलं, तर अशा प्रकारे आचरण जर केलं तर परमेश्वराचं प्रेम होतं. म्हणून पुढा विद्यामार्गाच्या पुढे अस्थिपरी संपोधणे सांगितले. असा एक वचन संबंध आहे. दुसरा वचन संबंध आहे उदाहरणाच्या पुढे जर अस्थिपरी असेल कोणाच्या पोथीवरती, तर उदाहरणामध्ये शेवटचं वचन की या परी परमेश्वर श्री चक्रधर जीवा ते उद्धरते. सृष्टीमध्ये परमेश्वर होतं ती या वचनापासून शेवटचं वचन या क्रमे यापरी परमेश्वर जीवा श्री चक्रधर जीवा ते उद्धरते, काहीसे न उद्धरते. कुणाचा उद्धार परमेश्वर करतात, काहीसे न उद्धरते. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मरणे दुजन्मक्षेपी तयाशी परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देती. ज्या पुरुषाने ओल्या गुणाने अस्थिपरीचं आचरण केलं, ओल्या गुणाने ज्यानं अस्थिपरीचं आचरण केलं, त्या परमेश्वर त्या जीवाचा त्या पुरुषाचा परमेश्वर उद्धार करतात. जो ईश्वरीच्या खावणीला पात्र झाला, ईश्वरीचे मृत्यू देहांतापर्यंत केलं त्या पुरुषानं, त्याचा परमेश्वर उद्धार करतात. ज्याने सुखम भोजन मठम निद्रा केलं त्याचा उद्धार नाहीये, असा दुसरा वचन समजतो. तिसरा वचन समज आहे की धर्माच्या पुढे जर अस्थिपरी जर असेल शेवटी, तर त्यामध्ये वचन येतं या चौकीचा धर्मी परमेश्वर नेनिजे न पविजे परमेश्वरे परमेश्वर जाणीजे परमेश्वरे परमेश्वर पाविजे. ईश्वर प्राप्ती सांगितली. ईश्वरादी कळाने जर केलं तर परमेश्वर प्राप्ती, ईश्वरादी कळा झालं तर इथं ईश्वर प्राप्ती सांगितली. तर अशी ईश्वर प्राप्ती काहीसे होत असे, कशाने होईल ईश्वर प्राप्ती? विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवता स्मने दुजन्मक्षेपी तयास परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देती. ज्या पुरुषाने ओल्या गुणाने अस्थिपरीचं आचरण केलं, विकार विकल्पाची शून्यता काढली, स्वभावाला मात्रा दिली, अनिमनाचा त्याग केला, देवता स्मनेची जन्मक्षेपीले, त्या पुरुषाला परमेश्वर पुनरपे निश्चयसी पदाचा आपण अर्थ नंतर बोल. त्याला परमेश्वर आपली पुनःसंबंध म्हणजे परमेश्वर त्याला भेट देतात. पण पुढचा वचन झाले की कोणा पाठाच्या पोथीवरती युग धर्माच्या शेवटी अस्थिपर आहे. क्रम हा आहे पुढचा, पाठाच्या पोथीवरती धर्माच्या शेवटी अस्थिपर आहे. आणि म्हणून धर्मामध्ये देवतेचा भैर्याग सांगितला, भारी आचरण. धर्मामध्ये देवतेचा भैर्याग सांगितला. तर मग परमेश्वराचा भैर्याग तो कोणता? जसा देवता भक्तीला 2 साधनं आहेत, एक भैर्याग एक अंतर्याग, तसं परमेश्वर प्राप्तीला 2 साधनं आहेत. भैर्याग म्हणजे ज्ञान, अंतर्याग म्हणजे प्रेम, 2 साधनं आहेत. देवतेचा भैर्याग सांगितला तर ईश्वरीचा भैर्याग तो कोणता?
आणि म्हणून पुढे अस्थिपरी प्रकरण संबोधलं. अस्थिपर्या ईश्वरीचा भैर्याग आहे. अस्थिपरी ईश्वरीचा हा भैर्याग आहे. क्रियापरी परमेश्वर श्री चक्रधर जीवा ते उद्धरते. ईश्वरादीकडेच उद्धार होतो काय? ईश्वरादीकडे उद्धार होतो असा अर्थ म्हणायचा. विकार विकल्पशन्न स्वभाव मात्रे निराडंबे देवता सुरे जन्मे क्षेपी तयास परमेश्वर पुनरे आपला संबंधित ते जीवाचा कर्ज होता. काय आद्यंत दैव मध्ये पुरुष जीवाद्य कळेल सुद्धा होतो. जीवाचा कर सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. जीवादी कळणे उद्धार होतो. हे वचन होतं की एकाला ब्रह्मप्राप्ती एकाला ईश्वर प्राप्ती आहे. हा भेद परमेश्वराने केला काय? काही आम्ही दोन प्राप्ती मानणारे आपण माणसं, ब्रह्मप्राप्ती ईश्वर प्राप्ती दोन प्राप्ती आहेत. महाभेद परमेश्वराने केला काय? ही विषमता परमेश्वराने केली काय? हा जीवाचे करे जीवाचा करे जीवानं विषमता केलेली आहे. ज्याने कोरड्या गुणाने आचरण केलं ते ब्रह्मप्राप्तीला गेले. भुंकत गाढव चोरी गेला ते ब्रह्मप्राप्तीला गेले. आणि जे ओल्या गुणाने अस्थिपरी ज्यानं आचरण केलेलं आहे ईश्वर प्राप्तीला गेलेले. काय तिथे ईश्वराने विषमता केलेली. जीवाच्या आचार जो आहे भेदोभेद जे आहेत पुरुष भेद आणि आचार भेद त्याच्यामध्ये आला. ही विषमता जीवाकडून आहे. परमेश्वराकडून ही विषमता नाही आहे. पाठार्थ बघूया. पाठ आणि अर्थ पाहायचा आहे. शास्त्राची खावण ठेवून अशा प्रकारची असते. पहिला आपण पाठार्थ पाहूया. विकार विकल्प शून्य हे वचन पाठ. कारण का? जीवाने विकृण मळ रचना केली अथवा माया आपण विक्रे जीवा ते विकरवी. माया आपण विक्रे जीवा ते विकरवी. विकार विकल्प शून्य हे वचन पाठ. स्वभावामध्ये निराडंबी ही दोन वस्तू त्याचा अर्थ. देवता स्मरणे हे विधिवाक्य आहे. देवता स्मरणे हे विधिवाक्य आहे. जो जन्मक्षेपी ते परिहार वाक्य आहे. आणि तयाशी परमेश्वर पुनरूपी आपला संबंध देती हे उपसंहार वाक्य आहे. तयाशी परमेश्वर पुन्हा एकदा सांगतो. काय विकार विकल्प शून्य हे पाठ वाक्य आहे. स्वभावामध्ये निराडंबी दोन वचन अर्थवाक्य आहे. देवता स्मरणे हे विधिवाक्य आहे. जो जन्मक्षेपी परिहार वाक्य आणि तयाशी परमेश्वर पुनरूपी आपला संबंध देती हे उपसंहार वाक्य आहे. अशा प्रकारे हा पाठार्थ झालेला आहे. मग 12ही प्रकरणं अस्थिपरीमध्ये आहेत. 12ही प्रकरणं जी आहेत ती 12ही प्रकरणं अस्थिपरीमध्ये 12ही प्रकरणं आहेत. परंतु अस्थिपर प्रकरण त्यामध्ये नाही. विकार विकल्प शून्य तर संसरण प्रकरण का जीवाने विकृण मला रचना केली. काय अरे जीवा तू चैतन्य मम असं मायाने म्हटलं. हा विकरला. जीवाने विकृण मला रचना केली अथवा माया आपण विक्री जीवा ते विकर. माया आपण विक्री म्हणजे आपल्या स्वरूपात शंभर ब्रह्मांड विभाग करून जीवास लागले आणि नंतर जीवाला विकरू. अरे जीवा तू चैतन्य मन असं विकरवलं जीवा. माया आपण विक्री जीवा ते विक्रमी म्हणजे संसरण प्रकरण. विकल्प शून्य ते देवता सांगितल्या. विकल्प जे देवता सांगितल्या म्हणून 3 प्रकरण. अन्यव्यवहारती युगधर्म आणि विद्यामार्ग ही 3 प्रकरण. शून्य म्हणजे नाश. शून्य म्हणजे नाश. इथं संहार प्रकरण. स्वभावामध्ये निरालंबे इथं उद्धरण प्रकरण. देवता स्मरेत महावाक्य निर्वचन प्रकरण. आणि जो जन्मक्षेपी त्या घरगत असते परी तयासी परमेश्वर पुनरूपी आपला संबंध. वरती जर महावाक्य निर्वचन प्रकरण जर घेतलं तर खाली काय घ्यायचं नाही. काय अशा प्रकारे जो 9 प्रकरणं अस्थिपरीमध्ये आहेत. 8 प्रकरण पाठ
आचार आचार का अर्थांतर. अर्थांतर म्हणजे अर्थाचा अर्थ करणे ते अर्थांतर. अर्थ म्हणजे वचनामध्ये सापडेल तो अर्थ. पाठवाक्य म्हणजे बीजरूप अर्थाचं वाक्य ज्यामध्ये पुढील वचनाची साठवण असते. पाठ प्रकरण पाठ विचाराचे विचार मालिका अर्थांतर असते परिपाठ आचार आचार अर्थ आचार मालिका अर्थांतर. दृष्टांत दोन परीचे आहेत, एक आचार पर एक विचार पर. आचार्याची आचार्य मूर्ती आणि विचारचे दृष्टांत विचारी मूर्ती. आचार्याची आचार्य मूर्ती आणि विचारचे दृष्टांत विचारी मूर्ती. 7 अध्याय पहिला दिवस आहे. अंगवळणी पडलं पाहिजे.